नमस्कार मंडळी, मी वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पौष्टिक पालक पराठा आज आपण कसा करणार आहोत तेच पाहणार आहे। भरपूर लेयर सकट तितकाच सॉफ्ट हा पालक पराठा कसा करायचा तेच आपण पाहणार आहोत, एकदम खरपूस असा। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक जोडी पालक घेतलेला आहे, आपण अर्धाच पालक इथे वापरणार आहोत। पालक आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर मिक्सर जार मध्ये आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत। तर एक मिक्सर जार घेऊया, मी मोठं भांड घेतलेलं आहे ते मिक्सरचं। त्याच्यामध्ये आपण पालक घेऊया आणि त्याचबरोबर 3-4 हिरवी मिरची आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकणार आहे। तुम्हाला जर कमी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी जिरे टाकलेला आहे। आपण ना पाणी टाकून याची पेस्ट करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण याची पेस्ट करून घेणार आहे। या पालकाची प्युरीमध्येच ना आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडंसं आपण पाणी टाकून ना पालकाची प्युरी करून घेतलेली आहे। इथे साधारण 2 ते 2.5 वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण इथे मीठ टाकून घेऊया। आणि 1 चमचा मी सफेद तीळ टाकलेला आहे आणि त्यातच थोडंसं ना ओवा आपण हाताने कुस करून इथे टाकून घेऊया। साधारण अर्धा चमचा हा ओवा मी इथे टाकलेला आहे। आपण हे सगळे जिन्नस आधी एकत्र करून घेऊया। जितकं पौष्टिक करता येईल तितका हा पौष्टिक पराठा आपण करणार आहोत, जेणेकरून मुलंही आवडीने खातील। पालक म्हटलं की मुलं आवडीने खात नाही, त्यामुळे पालक पराठा, पालक पुरी म्हटलं की मुलं आवडीने खातात। सगळे जिन्नस एकत्र करून घेतल्यावर आपण जी प्युरी करून घेतली होती ती प्युरी थोडी थोडी कडून ना आपण ह्या गव्हाच्या पिठामध्ये ऍड करत जाणार आहे। आणि पीठ आपण ना हे सगळं मळून घेणार आहे। गरज पडली तर आपण इथं पाणी वापरणार आहोत, नाहीतर पूर्ण पेस्ट मध्येच आपण गव्हाचं पीठ इथं मळून घेणार आहोत। आपण पराठा करणार आहोत त्यामुळे सैलसर असं इथं आपण पीठ मळून घेणार आहे। आपल्याला जास्त घट्ट पीठ इथं मळायचं नाहीये। थोडीशी पाण्याची गरज पडली त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यातच आता आपण हे पीठ मळून घेऊया। जोर लावून थोडंसं पीठ मळायचं आहे, जितकं तुम्ही पीठ चांगलं मळता तितके तुमचे पराठे इथे सॉफ्ट तयार होतील। कलरही आपल्याला सुंदर कलर आलेला आहे बघा आपल्या इथं। हाताच्या साहाय्याने चांगल्या पद्धतीने मी इथं मळून घेतलेलं आहे पीठ। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे पीठ ठेवलेलं आहे इथे। आता थोडंसं आपण तेलाचा हात लावून घेणार आहोत आणि पीठ थोडंसं सॉफ्ट करून घेणार आहोत, जेणेकरून आपलं पीठ भिजायला चांगल्या प्रकारे मदत होईल। साधारण अर्धा चमचा इथे तेल टाकलेलं आहे। त्या तेलामध्ये आता आपण परत एकदा पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊया। अगदी साधी सोपी तितकीच पौष्टिक ही रेसिपी आहे आणि तितक्याच चवीची आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। लहानांबरोबर मोठेही तितक्याच आवडीने हे पराठे खातील आणि तितकेच सॉफ्ट आहेत। तर आता आपण ना एकजीव करून घेऊ हा गोळा सगळा। एवढा सॉफ्ट आपण इथं हा डो ठेवलेला आहे। आता आपण 5 मिनिटासाठी हा डो असाच झाकून ठेवूया, जेणेकरून आपलं पराठ्याचं पीठ चांगल्या प्रकारे भिजेल। 5 मिनिटं झालेली आहेत। हाताच्या साहाय्याने एकदा पुन्हा पिठाचा गोळा एकत्र करून आपण चांगला मळून घेऊया, म्हणजे आपले पराठे एकदम सॉफ्ट इथं तयार होईल। त्यातला छोटासा लिंबा एवढा मी गोळा इथं घेणार आहे। हाताच्या साहाय्याने गोल पाळी करून घेऊया आपण त्याची। तुम्हाला कितपत मोठा कितपत बारीक पराठा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं पारे घेऊ शकता। पिठामध्ये आपण थोडंसं घोळून घेऊया आणि जे आपण सेम चपाती लाटतो तसं आपण इथं पराठा लाटून घेणार आहे। एवढेच की चपाती आपली थोडीशी पातळ असते, पराठा आपण थोडासा इथं जाड ठेवतो। कुठलाही पराठा म्हटलं की थोडासा जाड हा असतोच। चपातीसारखा आपण इथं पराठा लाटून घेतलेला आहे बघा, व्हिडिओमध्ये पाहत आहात तुम्ही अशा पद्धतीने। आणि सगळीकडून आपण ना तेल लावून घेऊया त्या पराठ्याला। थोडंसं पीठ पण आपण भुरभुरणार आहोत आणि 4 घडीची आपण जशी चपाती करतो ना तशी सेम पद्धतीत आपण इथं घडी करून घेणार आहे। थोडंसं पिठामध्ये आपण पुन्हा डीप करून हा पराठा ना लाटून घेऊया। तुम्हाला कितपत जाड हवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही इथं पराठा ठरवू शकता। तर अशा पद्धतीने मी इथं पराठा लाटून घेते आता। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तितकीच पौष्टिक रेसिपी आहे ही आपली। पराठा आता आपला इथं लाटून झालेला आहे आणि साईडला मी पॅन तापायला ठेवलेला आहे। अशा पद्धतीने बघा मी इथे लाटून घेतलेला आहे पराठा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात। असा थिकनेस मी ठेवलेला आहे, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही। तवा आपला चांगला तापलेला आहे। आता पराठा आपण त्याच्यावर टाकून घेऊया। पराठा लगेच आपल्याला पलटायचा नाही, थोडेसे बबल आले ना त्याच्यावर की आपण पराठा पलटून घेणार आहोत।
तुम्हाला दिसतच असेल थोडेसे बबल यायला लागलेले आहेत बघा। थोडासा खालच्या साईडने असा क्रिस्पी झाला ना की आपण पराठा इथं पलटून घेऊया। हे बघा फुगायलाही लागलेला आहे बघा आपला पराठा। आता आपण पलटून घेऊया। हे बघा कलर छान आलेला आहे बघा। आता इथं मी तूप लावून घेणार आहे। तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तेल लावा, बटरही लावू शकता, पण मुलांसाठी आहे त्यामुळे आपण इथं तूपच लावणार आहोत। जितका पौष्टिक करता येईल तितका आपण हा पराठा पौष्टिक करणार आहे, त्यामुळे मी इथं तूप लावून घेणार आहे। तुम्हाला बटर लावायचं तर बटर लावा, तेल लावायचं तेल लावा, काही लावू शकता। दोन्ही साईडने आपण चांगल्या प्रकारे इथं तूप लावून घेऊया। टम्म फुगलेला दिसतोय बघा आपला पराठा। कडा दाबून दाबून आपण ना भाजून घेणार आहोत, जेणेकरून कडा आपल्या इथं कच्चा राहिला नाही पाहिजे। उलटण्याच्या साह्याने चारी साईडने आपण ना कडा दाबून अशा भाजून घेऊया, जेणेकरून आपला पराठाही टम्म फुगतो आणि खरपूस असा भाजला जातो। हे बघा अशा पद्धतीने आपला पराठा तयार झालेला आहे। मी आणखीन एक पारी तुम्हाला इथे लाटून दाखवते, आणखीन एक पद्धतीमध्ये करून दाखवते। सेम आपण जशी चपाती करतो ना 4 घडीची, तशी इथं आपण पराठा हा करून घेणार आहोत। कुठल्याही प्रकारामध्ये जरी पराठा केला तर तेवढाच टम्म हा आपला पराठा इथं फुगतो। त्यामुळे अशा मेथडने तुम्ही एकदा नक्की हा पराठा करून बघा। अगदी जाडी नाही ना अगदी पातळही नाही असा आपण हा पराठा आता इथं लाटून घेणार आहोत, लाटून घेणार आहे। आणि आपण त्यात जे लसूण मिरची आणि जिरं टाकलेले आहे ना, त्यामुळे त्याला आणखी अशी छान टेस्ट येते। हाही पराठा मी तुम्हाला शेकून दाखवते आणि अशा पद्धतीने मी आता ही सगळी पराठे इथे करून घेते। हे बघा खरपूस असा खालनं भाजून घेतलेला आहे आपण पराठा। अशा पद्धतीने मी करून घेते। आता सगळे प्लेटिंग करून घेऊया आपण लगेच। तुम्ही चटणीसोबत, दह्यासोबत, सॉससोबत, कशासोबतही हा पराठा एन्जॉय करू शकता। तितक्याच भन्नाट चवीचा हा पराठा तयार होतो, तितका सॉफ्टही हा आपला पराठा तयार होतो। बघा मी हाताने तुम्हाला दाखवलेले आहेत। लेयर्स बघा किती सुंदर सुटलेले आहेत आपल्या पराठ्याला, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने आपला हा पालक पराठा तयार झालेला आहे। एकदम सॉफ्ट असा हा आपला पालक पराठा। तुम्हाला लेयर दाखवते मी। हे बघा 3 लेयर आपल्या इथं पराठ्याला पडलेले आहेत आणि जे आपण तीळ वगैरे टाकले होते ते तितके सुंदरही दिसत आहे आणि तितकाच पौष्टिक हा आपला पालक पराठा इथं तयार झालेला आहे। दह्यासोबत, चटणीसोबत किंवा सॉससोबत हा पराठा तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता। आणि लहान मुलांना तितकाच पौष्टिक हा पराठा, लहानांबरोबर मोठ्यांनाही तितकाच हा पौष्टिक पराठा इथं तयार झालेला आहे बघा। तर आपल्या नवीन रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।